हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी लिपिक आणि चालक या दोन पदांची फर्स्ट ॲन्सर की आलेली आहे. तर त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं चुकीची आहेत. मग त्या चुकीच्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, कोणत्या तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, त्याची सविस्तर माहिती, ऑफिशियल माहिती बॉम्बे हायकोर्टने प्रसिद्ध केलेली आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन घ्यायचं याच्यावरनं उद्याच्याला सकाळी व्हिडिओ येईल की मी प्रश्नांची यादीच देईल, त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आणि त्यासाठी पुरावा म्हणून PDF स्वरूपामध्ये आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर त्या PDF सुद्धा टाकेल. म्हणजे तुम्हाला कुठं शोधत बसायची गरज नाही. तेच तुम्ही डायरेक्ट मेल करून त्यांना काय करू शकता, पाठवू शकता पुरावे वगैरे सगळे. तर सगळं मी उद्याच्याला तुम्हाला ते सगळं देतो. आज रात्रीतून मी जागून त्या सगळ्या गोष्टी तयार करतो. मग आता आपण चुकीच्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, कोणत्या तारखेपर्यंत घ्यायचं, ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी शेअर करा बरं का. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, क्लर्क या पदाची जाहिरात जी की 8/12/2025ला आली होती. नोटीस काय म्हटलेलं आहे नोटीसमध्ये, ॲन्सर कीज ऑफ क्वेश्चन बुकलेट सिरीज A, B, C and D ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 26/4/2026 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क हॅव बीन पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. आणि त्या वेबसाईटचं इथं नाव दिलेलं आहे bombay-high-court.nic.in. त्याच्या पुढे पहा, इफ एनी म्हणजे इथं स्पष्ट काय दिलेलं आहे की बॉम्बे हायकोर्टचं जे क्लर्क पदाची जी ॲन्सर की आहे, ज्याच्यामध्ये A, B, C, D सेट आहेत, ती ॲन्सर की ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे वेबसाईटवर. पुढे, इफ एनी कॅन्डिडेट्स हॅज एनी ऑब्जेक्शन रिगार्डिंग एनी ऑफ द ॲन्सर्स he or she may send their objection with appropriate reasons and supporting documentary proof to the below mentioned email ID on or before which 30/4/2026. पण त्याच्यामध्ये पण वेळ दिली बरं का, म्हणजे रात्री 12पर्यंत चालणार नाही. तर काय करायचं आपल्याला, recruitment@bsc.gov.in हा जो ईमेल ID आहे, याच्यावर आपल्याला कोणता प्रश्न चुकीचा वाटतो ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तो प्रश्न, त्याचे पर्याय, त्याच्या खाली रिझन की का बरं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, आणि तुमचं जे रिझन दिलं आहे त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. आणि ते प्रूफ तुम्ही PDF स्वरूपात देऊ शकता. मी सांगितलं ना, उद्याच्याला सगळं मी तुम्हाला ते देतो. आणि मग या ठिकाणी तुम्हाला हा जो मेल आहे, या मेलवर तुम्हाला ते सगळं पाठवायचं आहे. आणि ते कसं पाठवायचं वगैरे ते म्हणजे उद्याच्याला मी PDF बनवूनच तुम्हाला ते व्यवस्थित सांगतो. त्याच्यानंतर द ऑब्जेक्शन रेज्ड बाय द कॅन्डिडेट्स विदाऊट व्हॅलिड रिझन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ विल नॉट बी कन्सिडर्ड. म्हणजे व्हॅलिड रिझन दिलं नसेल आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट दिलं नसेल प्रूफचं, तर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं ते मान्य केलं जाणार नाही. फर्दर ऑब्जेक्शन्स रिसिव्ड आफ्टर 30/4/2026 विल नॉट बी कन्सिडर्ड. म्हणजे 30 एप्रिल 2026 जे ऑब्जेक्शन येतील त्यांचाच विचार केला जाईल आणि प्रूफसह व्हॅलिड डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे. आणि व्हॅलिड रिझनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. तर 30 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे ऑब्जेक्शन पाठवायचे आहेत. मी उद्याच्याला सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला याची माहिती देतो. मग तुम्ही ते मेल करून त्यांना पाठवू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.